हॅलो फ्रेंड्स, मी संतोषी इंदून अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातून जाहिरात आलेली आहे आणि त्यामध्ये गट ब, गट क आणि गट ड च्या विविध पदांची भरती होणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या पदानुसार त्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि त्यांचा एक्सपिरियन्स काय असेल याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ठीक आहे, इथे तुम्हाला फर्स्ट पेज दिसत असेल. हां, पहिलं आहे नेम ऑफ द पोस्ट. पहिली पोस्ट आहे पे अँड अकाउंट ऑफिसर. यासाठी तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स असणार आहे, तुमची बॅचलर्स डिग्री हवी आहे कॉमर्समध्ये. ठीक आहे, किंवा तुमचं MBA जर फायनान्समध्ये झालं असेल तरी चालणार. सोबतच तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा कंपल्सरी आहे. सेकंड पोस्ट आहे असिस्टंट फार्म मॅनेजर. यासाठी तुमची मास्टर डिग्री हवी आहे वेटरनरी सायन्समधनं. ठीक आहे, आणि सोबत जर तुमची बॅचलर्स डिग्री असेल तरीही चालेल, पण ती फर्स्ट डिव्हिजनमध्ये हवी आहे. ओके. थर्ड जी पोस्ट आहे ती आहे टेक्निकल ऑफिसर टू असोसिएट डीन. यासाठी तुम्हाला लागणार आहे मास्टर्स डिग्री इन फॅकल्टी ऑफ वेटरनरी सायन्स. ठीक आहे, यासाठी पण तुम्हाला मास्टर्स डिग्री लागणार आहे वेटरनरी सायन्समधनं. तुमची जी फोर्थ पोस्ट आहे ती आहे हॉस्पिटल क्लिनिशियन. यासाठी तुमची जे क्वालिफिकेशन असणार आहे ते असेल मास्टर्स डिग्री इन सब्जेक्ट ऑफ ॲनिमल रिप्रोडक्शन, गायनेकोलॉजी अँड ऑब्स्टेट्रिक्स, वेटरनरी सर्जरी अँड रेडिओलॉजी, वेटरनरी और वेटरनरी क्लिनिकल मेडिसिन, एथिक्स अँड ज्युरिप्रुडन्स, वेटरनरी एपिडिमिओलॉजी अँड प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, वेटरनरी मेडिसिन. ठीक आहे, हे तुमचं हॉस्पिटल क्लिनिशियनचं एलिजिबिलिटी असेल. नेक्स्ट पाहू आपण पाचवी जी पोस्ट आहे दॅट इज असिस्टंट मॅनेजर क्वालिटी कंट्रोल. यासाठी तुम्हाला लागणार आहे बॅचलर्स डिग्री इन द फॅकल्टी ऑफ डेअरी. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहू पुढची पोस्ट. पुढची पोस्ट आहे प्लांट ऑपरेटर. प्लांट ऑपरेटरसाठी तुम्हाला लागणार आहे बॅचलर्स डिग्री, ती पण डेअरी टेक्नॉलॉजीमधून. 7th पोस्ट आहे ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, OT टेक्निशियन. यासाठी पण तुमची BSc इन नर्सिंग कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट. यासाठी पण तुम्हाला बॅचलर्स डिग्री कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे डेअरी प्लांट असिस्टंट. यासाठी तुम्हाला सुद्धा बॅचलर्स डिग्री लागणार आहे. एक्सरे टेक्निशियनच्या पदासाठी तुम्हाला डिग्री और डिप्लोमाही चालतो. तो असायला हवा रेडिओग्राफी किंवा इमेजिंग टेक्निक ऑफ रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूटमधनं. ठीक आहे, आणि नेक्स्ट पोस्ट आहे आपली वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट, VLDA. यासाठी तुम्हाला BSc डिग्री लागणार आहे. कुठल्या पण युनिव्हर्सिटीमधून जर तुमची BSc डिग्री झाली असेल तर तुम्ही या पदासाठी एलिजिबल आहात, किंवा तुमच्याकडे जर डिप्लोमा असेल लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शनचा तरी तुम्ही या पदासाठी एलिजिबल आहात. ठीक आहे, नेक्स्ट पाहू आपण हॉस्पिटल टेक्निशियन. हॉस्पिटल टेक्निशियनसाठी बॅचलर्स डिग्री हवी आहे तुम्हाला BSc इन नर्सिंगमध्ये. ठीक आहे, नंतर ऑपरेशन थिएटर असिस्टंट, बॅचलर्स डिग्री नर्सिंग. पुन्हा फार्म असिस्टंट, डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन. पुढे आहे सिनियर क्लर्क. सिनियर क्लर्कसाठी तुमची बॅचलर्स डिग्री कंपल्सरी आहे आणि सोबतच तुमचं गव्हर्मेंट कमर्शियल सर्टिफिकेट पण पाहिजे, किंवा टायपिंग सर्टिफिकेट पण आपण जे म्हणतो ते तुम्हाला पाहिजे. 40चं पाहिजे आणि 30चं पण पाहिजे. ठीक आहे, 30 मराठी टायपिंगचं आणि 40 इंग्लिश टायपिंगचं पाहिजे. त्यानंतर सिनियर मेकॅनिक. सिनियर मेकॅनिकच्या पोस्ट आहेत एज्युकेशन एलिजिबिलिटी आहे SSC पास्ट हवं आहे, किंवा ITI पण झाला असेल तरी सिनियर मेकॅनिकला तुम्ही अप्लाय करू शकता. सेकंड आहे बॉयलर ऑपरेटर. यासाठी पण SSC पास्ट स्टुडंट्स याला अप्लाय करू शकतात. नेक्स्ट आहे झू टेक्निशियन. झू टेक्निशियनसाठी BSc किंवा DMLT जर झाली असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. नेक्स्ट जे आहे ती पोस्ट आहे क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन. यासाठी पण तुम्हाला BSc आणि DMLT लागणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट.
इथं पण तुम्हाला BSc DMLT कंपल्सरी आहे, किंवा तुमची जर MSc झाली असेल बायोकेमिस्ट्रीमध्ये किंवा ॲप्लाइड बायोलॉजीमध्ये, मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये, तरी तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट फिशरी सायन्स. यासाठी पण BSc DMLT कंपल्सरी, किंवा तुमची MSc बायोकेमिस्ट्री, ॲप्लाइड बायोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी मधनं झाली असेल तर तुम्ही ॲप्लाय करू शकता, किंवा तुमचा डिप्लोमा जर फिशरी सायन्समध्ये झाला असेल तरीसुद्धा तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लाय करू शकता. पुढची पोस्ट आहे ज्युनियर लायब्ररी असिस्टंट. बॅचलर्स डिग्री इन लायब्ररी सायन्स फ्रॉम युनिव्हर्सिटी. ठीक आहे, ही पण तुम्ही डिग्री कंपल्सरी आहे या पण पोस्टसाठी. नेक्स्ट आहे मेडिसिन स्टोअर कीपर ड्रायव्हर. यासाठी बॅचलर्स डिग्री लागणार आहे. ड्रायव्हरसाठी पदवीचे ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी असणार आहे. नेक्स्ट पाहू आपण ज्युनियर टेक्निशियन. यासाठी 10वी पास आणि ITI हवा आहे. इन मेकॅनिकमध्ये ITI झाला असेल तर तुम्ही यासाठी ॲप्लाय करू शकता. त्यानंतर लायब्ररी अटेंडंट. त्यासाठी 12th पास हवं आहे तुमचं आणि डिप्लोमा लागणार आहे तुम्हाला लायब्ररी सायन्सचा. परत लॅबोरेटरी अटेंडंट यासाठी तुमची BSc डिग्री कंपल्सरी असणार आहे, किंवा तुमचं जर डिप्लोमा झाला असेल लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शनमध्ये तरीही तुम्ही इलिजिबल आहात. नेक्स्ट आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर. यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे आणि SSC सर्टिफिकेट पण लागेल तुम्हाला, 10वीचं सर्टिफिकेट. ठीक आहे, आणि बेसिक टेक्निक तुम्हाला बेसिक नॉलेज हवं आहे. परत ड्रेसरसाठी पण डिप्लोमा लागेल तुम्हाला. 30 जी पोस्ट आहे दॅट इज क्लर्क कम टायपिस्ट. यासाठी तुम्हाला डिग्री लागणार आहे. डिग्री जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लाय करू शकता. सोबतच तुम्हाला 30-40 टायपिंग सर्टिफिकेट पण लागेल. नेक्स्ट आहे ज्युनियर स्टोअर कीपर. यासाठी पण डिग्री कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिशियन. यासाठी तुमची 10वी आणि ITI कंपल्सरी आहे. नेक्स्ट आहे एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट. तुमचा जर डिप्लोमा झाला असेल लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शनमध्ये तर तुम्ही या पोस्टसाठी ॲप्लाय करू शकता. नेक्स्ट आहे ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅन. यासाठी SSC 10वी लागणार आहे आणि ITI लागणार आहे इन वायरमॅन और इलेक्ट्रिशियनमध्ये. पुढची पोस्ट आहे तुमची लाईव्हस्टॉक असिस्टंट. यासाठी पण डिप्लोमा लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, ही आहे तुमची पदानुसार तुमचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्याबद्दल माहिती आहे. ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी इंदुना अकॅडमीला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.